नमस्कार, मयुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अळीवाची खीर बघतोय। अळीवाची खीर बहुगुणांनी संपूर्ण अशी अळीव हे लोह, कॅल्शियम, क जीवनसत्व असे पोषक घटक अळीवात आहेत। रक्त शुद्ध करण्यासाठी उपयुक्त अळीव असे ठरतात। बाळंतिणीला दूध वाढवण्यासाठी अळीवाचे लाडू दिले जातात। कंबरदुखी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, केस गळतीवर उपयुक्त असे अळीव आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते, तर ते 2 चमचे अळीवाचे फुगून असे वाटी भरलेले आहे। बघितल्याप्रमाणे किती थिकनेसपणा आणि जाड झालेले आहेत। ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम, पिस्ता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि खजूर पाण्यात भिजत घातलेले आहे। अर्धा लिटर सारखं दूध घेतलेलं आहे। दुधाला आपण गरम करून घेऊया। गरम झालं की मग आपण त्यात अळीव घालणार आहोत। दूध गरम झालेलं आहे, बघू शकता उकळलेलं आहे। आता आपण अळीव यात टाकून घेणार आहोत। अळीव हे दमा, कफ, मूळव्याध अशा विविध आजारांवर उपयुक्त आहे, म्हणून याला बहुगुणी असे आयुर्वेदात म्हटलं गेलेलं आहे। बघू शकता आपण आता त्यात अळीव टाकून घेतलेले आहेत आणि त्याला आपण एकसारखं चाळून घेऊया। दूध वरती येऊन नाही म्हणून एकसारखं चाळत राहायचं आहे। अळीवाला इंग्रजीमध्ये हलीम सीड्स असे म्हणतात। हे लहान मुलांनाही दिल्याने शक्तिवर्धक असे पौष्टिक म्हणून रोज दिले गेले पाहिजे। यात आपण आता खडीसाखर घालून घेणार आहोत। लहान मुलांना गोड जास्त प्रमाणात आवडते, म्हणून आपण खडीसाखर घातलेली आहे। आता त्याला एकसारखं चाळून घेऊया। खडीसाखर चांगली विरघळेल तोपर्यंत उकळू द्यायची आहे। उकळून झाली की त्याचा थिकनेसपणा वाढेल, खीर दाटसर होईल, म्हणून एकसारखी चाळत राहायची आहे आणि ओतू जाऊ नये किंवा वरती येऊन ओतू जाण्याची भीती असते, म्हणून आपण एकसारखं चाळत राहणार आहोत। खीरीला बघू शकता छान अशी उकळून झालेली आहे। त्यात आपण ड्रायफ्रूट्सचे 2 चमचे असे घालून घेतलेले आहे। बाकीचे ड्रायफ्रूट्स आपण नंतरच्या खीरीला वापरू शकतो। तर बघू शकता आपली खीर छान अशी घट्ट आणि दाटसर झालेली आहे। खीर जशी थंड होईल तशी दाटसर व्हायला लागेल। आपण आता त्यात खजूर घालून घेणार आहोत। भिजवून ठेवलेले खजूर होते ते आपण आता त्यात घालून घेणार आहोत। बघू शकता त्यात घालून 5 ते 10 मिनटं आपल्याला उकळवून घ्यायचे आहे। बघितल्याप्रमाणे त्याला आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थंड होऊ द्यायचे आहे। आपली खीर आता तयार झालेली आहे। या खीरीमध्ये वेलची पावडरही तुम्ही घालू शकता किंवा गूळही टाकू शकतात। गूळ टाकताना कधीही शेवटी टाकावा, म्हणजे खीर फाटत नाही। अळीवाची खीर रोज 1 वाटी प्यायल्याने केस गळतीवर, केसवाढीवर आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी उपयुक्त ठरू शकते। सांधेदुखी, कंबरदुखी, शरीराची मोडतोड झाली असेल त्याने ही खीर आवर्जून 1 वाटी रोज प्यावी। कॅल्शियम वाढते आणि हाडांचे आवाज येतात तेही कमी व्हायला मदत होते। बघितल्याप्रमाणे आपली खीर अतिशय जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रमाणात तयार झालेली आहे। जसजशी खीर थंड व्हायला लागेल तसतशी खीरीचा दाटसरपणा वाढत जाईल आणि खीर घट्ट होईल। बघू शकता। मयुरीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा। तर बघू शकता खीर आपली तयार आहे। घट्ट, दाटसर आणि स्वादिष्ट अशी झालेली आहे। आता आपण सर्व करायला घेऊया आणि ड्रायफ्रूट्सने खीरीला सर्व करूया आणि खायला घेऊया। चला तर मग खीर नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा। नक्की सांगा कशी झाली ती। बघू शकता छान अशी खीर। थँक्यू, धन्यवाद शेवटपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल।